पूरवया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमियां। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। तुम्ही ठीक आहात ना? काय झालं? काळजी हो, काळजी. गौरी मॅडमची काळजी, त्या पोरांची काळजी. लय हळव्या मनाच्या मिसेस आहे बघा माझ्या. पण मी समजवलंय त्यांना, आणि एकदा समजवलं का बरोबर कळतं त्यांना. तुम्ही यांचं सोडा, ते गौरी मॅडमची काही खबर नाही अजून, काही पत्ता नाही. कुठे गेलेत काहीच माहित नाही. काय रे, काय खबर बात? नाही बर का, नाही सापडलं. रुद्र साहेब, मी माणसं पाठवली, ते बरोबर उडकतील त्यांना. तुम्ही काहीच काळजी करू नका. अहो रुद्र साहेब, मनात इच्छा असेल ना तर हरवलेला माणूस कधी ना कधी सापडतोच. अनुभव आहे आम्हाला. खरं बोलताय मालक. हॅलो हॅलो, तुला काही अक्कल आहे का ग? ह्या वेळेला कोण कॉल करतं? काय काम आहे? अहो मॅडम, तुम्ही तर मास्टर माइंड निघाल्या बघा. काय बोलतेस तू? काय पहिली वेली आहेस का ग? हा, अहो तुमच्या प्लॅननं गांगरली आहे मी. एका रात्री दहशतवाद्यांना कसं गायब करतात तसंच केलं तुम्ही. ए चंद्रिका, मला झोपायचंय आणि मला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही या वेळेला. काही गोंधळ झालाय का तिकडे कार्यक्रमात? गोंधळ? अहो अख्खी गौरी गायब केली आणि गोंधळ झाला का विचारताय? काय? अशी कशी हरवली? कल्लूने तर, हो गॉड, त्यानं माझं नाव घेतलं तर? ओ मॅडम, मला जरा तुमचा रागच आला. अहो तुम्ही सांगितलं पण नाही मला. मी काय लगेच पैसे मागणार होती का? अहो मी तुमच्याच पार्टीत आहे, विसरल्यात की काय? बरं ते जाऊ दे. आता पोलीस आल्यावर मी काय बोलू तेवढं सांगा. अगं तू आता काय बोलतेस हे सुद्धा मला कळत नाहीये. तुम्हाला सांगते मॅडम, इकडं सगळ्यांची हालत खराब आहे बघा. तुम्ही खरंच गप्प बसणाऱ्यातल्या नाहीये याची खात्री पटली आहे मला. ही शांत बस. मी काहीही केलेलं नाहीये. अहो काय बोलताय? मग कुणी केलं ते तू शोधून काढ आणि मलाही सांग. पोलिसांच्या कारवाईवर आणि सगळ्यांवर बारीक लक्ष ठेव. मला कळवत राहा, कळलं का? मला तिथली सगळी खबर मिळाली पाहिजे चंद्रिका. देणार की, मी तुम्हाला खबर देणार आणि तुम्ही मला पैसे देईन. पाहिजे तेवढे पैसे तुझ्या घशात घालीन, पण मला खबर देत राहा. असं अचानक कुणी गायब केलं असेल गौरीला? काहीच कल्पना नाही. खरं तर गौरीजी फार साध्या आणि निर्मळ मनाच्या आहेत, त्यामुळे त्यांचं कोणाशी वैर असणं शक्यच नाही. तर सगळ्यांची फार काळजी घेतात, सगळ्यांसाठी खूप करतात. त्या ह्या आश्रमासाठी, इथल्या लहान मुलांसाठी दिवस रात्र झटतात.
त्यामुळे या आश्रमातलं कोणी त्यांचं बरं वाईट नाही मला नाही वाटत. मला काही कळत नाहीये साहेब, कोणी त्यांचं काही वाकडं करेल असं मला नाही वाटत. इतक्यात काही झालं होतं का? आणि कोणी त्यांना त्रास वगैरे दिल्याचं आठवत आहे का? नाही. मग धमकीचे फोन कॉल्स? नाही, बिलकुल नाही. बरं. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काहीही करा पण ताबडतोब आमच्या गौरीला शोधा, माझ्या मुलीला तुम्ही शोधा. हो, मुलं खूप घाबरली आहे. तो त्यांची आई हरवली आहे. हे बघा, आम्ही त्याच्यासाठीच इकडे आलो आहोत आणि तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही पूर्ण प्रयत्न करू. साहेब हे बघा, मी तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहे. आम्ही सगळे मिळून मदत करू, पण प्लीज तुम्ही लवकरात लवकर गौरीजींना शोधा. हे बघा, त्या लवकरात लवकर सापडायला हवे. तो हे कोण? हे या आश्रमाच्या जमिनीचे मालक आहेत. या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून आले होते. बरं, ठीक आहे. रुद्र सर, त्या ज्या बेपत्ता झाल्या आहेत त्यांनी दिवसभर काय काय केलं आणि तुम्ही त्यांना शेवटचं कधी पाहिलं ह्याच्या सगळ्या डिटेल्स द्या आम्हाला. हो, देतो. ते लिहून घ्या जरा. साहेब लवकर शोधून काढा त्या माऊलीला. अहो, त्या पोरांची सुकलेली चेहरा आम्हाला बघवाना झाला आता. रुद्र सर, तुम्ही या पोलिसा संघ जा आणि मॅडमला शोधून काढा पटकन. नाही, इथल्या आश्रमाच्या पोरांची चिंता करू नका तुम्ही. मी आहे इथं काळजी घ्यायला त्यांची. नाही, मला असं मुलांना सोडून जाता नाही येणार. गौरीजी इथे नाही आहेत आणि मुलंही घाबरली आहेत, त्यामुळे मुलांची जबाबदारी माझ्यावर आहे. नाही, ते बरोबर आहे, पण तुम्ही बरोबर असलं म्हणजे तपास करायला सोपं जाईल ना. नाही, तरीही मी नाही जाऊ शकत. मुलं फारच घाबरली आहेत. रोहित, तू या सगळ्यांना घेऊन घरी निघ. अरे मी येतो ना तुझ्यासोबत. नाही, काही गरज नाही, मी आहे ना, तू काळजी नको करूस.